नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज तारीख आहे 28 नोव्हेंबर 2024 आणि वार आहे गुरुवार। आणि आत्ता आपण आहोत शिवाजीनगर वाकडेवाडी बस स्टॉपच्या इथे। आणि आत्ता वाजले दुपारचे 12:31 झालेले आहेत। आणि आत्तापर्यंत आपण 4 ट्रिप कंप्लीट केलेले आहेत। सकाळी व्हिडिओ बनवता आला नाही, अर्जंटमध्ये ट्रिप पडली, त्यामुळे आपल्याला घरून अर्जंटमध्ये निघावं लागलं। सकाळी आपण घराच्या बाहेर 8:30ला पडलो, म्हणजे ट्रिप आपल्याला पडली 8:30ला। तर आपल्याला आंबेडांच्या इथून ट्रिप पडली होती, जे की पुणे रेल्वे स्टेशनची। आणि आपल्याला ते ट्रिप कंप्लीट करायला 1 तास 20 मिनिटे लागले होते। आणि जे अंतर जे होतं 37 किलोमीटर होतं। आणि उबरने आपल्याला 426 रुपये दिले ते ट्रिपचे। त्यानंतर आपल्याला दुसरी ट्रिप जी होती ती होती पुनावळीची, कोलते पाटीलच्या तिकडची। आणि त्या ट्रिपचे आपल्याला दिले होते 347 रुपये। अंतर लागला होता 1 तास, वेळ लागला होता 1 तास, आणि अंतर होतं 29 किलोमीटर। ठीक आहे, काय तेवढं नव्हतं, पण ठीकठाक होता म्हणण्यापेक्षा डायरेक्ट पडली आपल्याला आल्या म्हणून ती ट्रिप केली कंप्लीट आपण। आणि रेट तसा होता कमी, पण आपण केला ते कंप्लीट। आपल्या जागेवरून ट्रिप पडली, पिकअपला कुठं जावं लागलं नाही पुणे स्टेशन इथून। आणि त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रिप आपल्याला 1-1.5 किलोमीटर पिकअप पुनावळीमधूनच, ते पण परत पुणे स्टेशनची ट्रिप। आणि 25 किलोमीटर अंतर दाखवलं, आणि 25 किलोमीटरचे आपल्याला दिले 304 रुपये। ठीक आहे। आणि एक त्याच्यानंतर आपल्याला ट्रिप पडली होती तर शिवाजीनगर वाकडेवाडी बस स्टॉपची। आणि हे अंतर होतं 5 किलोमीटर, आणि वेळ लागला आपल्याला 20 मिनिटे ही ट्रिप कंप्लीट करायला। हेवी पुणे स्टेशनच्या इथूनच होती ट्रिप, म्हणजे डायरेक्ट, म्हणजे जास्त आपल्याला पिकअपला जायची गरज पडली नाही, जागेवरूनच आपल्या ट्रिप पडलेल्या आहेत आत्तापर्यंत जेवढ्या बी पडलेल्या आहेत। एक फक्त आपल्याला पुनावळीची आहे, ते 1.5-2 किलोमीटर आपल्याला पिकअप करावं लागलेलं आहे त्याचं। ठीक आहे, मग आता वाजले दुपारचे 12:34 झाले आता परत। आणि आत्ता आपण नाश्ता वगैरे करू, जेवण वगैरे करू। सकाळी काय आपण नाश्ता वगैरे काही केलेलं नाही आहे। आणि बघूयात पुढचा दिवस कसा जातो। आत्तापर्यंत तर ठीक आहे, सकाळी 8:30 ते 12:30 म्हणजे आपलं 4 तासामध्ये आता आपलं काम झालेलं आहे 1200चं। इथून पुढे कसं जाते बघूयात। आत्तापर्यंत ठीकठाक आहेच, आणि गाडी तर बऱ्यापैकी चाललेली आहे, कारण सकाळी 39 किलोमीटर, त्याच्यानंतर 29 किलोमीटर, त्याच्यानंतर 25 किलोमीटर, आणि त्याच्यानंतर आता 5, टोटल एवढी गाडी चाललेली आहे आज आत्तापर्यंत। आणि 1-2-3 किलोमीटर आपण पिकअप पकडू टोटल आत्तापर्यंत आजचं। ठीक आहे, तर इथून पुढचं करतो अपडेट। आत्ता जेवण वगैरे करून घेऊयात, आत्ता डबा वगैरे आणला आहे घरून, आणि भेटूत आपण। नेक्स्ट मूव आपली काय असेल बघूयात, कुठली असेल। आत्ता एक ट्रिप कंप्लीट केलेली आहे आपण। आत्ता आपण आहोत शिवार चौकाच्या इथं, पिंपळ सौदागरच्या इकडं शिवार चौकामध्ये। कस्टमरला जे ड्रॉप केले आपण 15 किलोमीटरचे, आपल्याला 225 रुपये दिलेत। ही ट्रिप आपल्याला रॅपिडोवरती आली होती, आणि आपल्याला ही ट्रिप कंप्लीट करायला एक 30 मिनिटे वेळ लागला आहे। आणि बघूयात नेक्स्ट ट्रिप आता कुठल्या ॲपवरती येते। तशी ओलावरती येत आहेत आता, पण ओलावरच्या काही ॲक्सेप्ट केल्या नाही आहेत, खूप रेट कमी देते ओला। आणि ओलाचं काहीतरी सिस्टम चेंज झालं थोडंसं, बहुतेक इंटरफेस जे असतं ट्रिप पडायचं ते थोडंसं चेंज झालेलं आहे। आणि बघूयात मग आता नेक्स्ट ट्रिप कोणत्या ॲपवर येते। छोट्या ओलावरती सारख्या ट्रिप पडत आहेत, पण ओलाचं काही रेट खूप कमी असल्यामुळं ते काही ट्रिप ॲक्सेप्ट करत नाही। पिकअप लांब आहे खूप, त्यामुळं 3-4 किलोमीटरचं पिकअप देते, आणि फेर एकदम कट टू कट आहे, त्यामुळे ते काही ट्रिप ॲक्सेप्ट करत नाही। जर असं 1-1.5 किलोमीटरच्या आत असेल तर माणूस घेईल ना, कट टू कट रेट जरी असेल तर, पण 3-4 किलोमीटर पिकअप देते आणि रेट एकदम कट, त्यामुळं आपण ओलावरची ट्रिप करत नाही। एक रॅपिडोवर ट्रिप आली होती त्याच्यानंतर, तर ती जसे आपण निघालो तर कस्टमरने तिकडून राईड कॅन्सल केली। आणि आत्ता एक नेक्स्ट पडली आहे तुळशीबागेतली रॅपिडोवरतीच। बघूयात तुळशीबागेत जावं का नाही। आता दुपारचा टाईम आहे, तेवढी काय ट्रॉफिक नसणार आहे, पण आली ट्रिप ॲक्सेप्ट पण केली आहे आपण। फर्स्ट आपण एक ट्रिप कंप्लीट केलेली आहे आत्ता तुळशीबागेतली। तुळशीबागेमध्ये आहोत आपण आत्ता, आणि आपल्याला ते आता जसं तुम्हाला मी सांगितलं पिंपळ सौदागर शिवार चौक ते आपल्याला आता तुळशीबागेची ट्रिप पडली। 211 रुपये फेअर दाखवला, कस्टमरने 10 रुपये एक्स्ट्रा दिले, म्हणजे टोटल
20 रुपये दिले कस्टमरने. अंतर जे होतं 13 किलोमीटर होतं, जे ड्रॉप करून आपण थांबलो. बघा नेक्स्ट ट्रिप कुठली पडते. वरवरती पडतात सारख्या, एक छोट्या मोठ्या 2, 3, 4, 5 किलोमीटरच्या. आपण ते काय ॲपसेट केल्या नाहीत. आता एक आली ते काय बघितली नाही. नेक्स्ट बघूयात कुठली येते. ओला, उबर, रॅपिडो तिन्ही ॲप चालू करून ठेवलेले आहेत. आणि बघूयात नेक्स्ट काय असेल आपला. आत्ता आहोत आपण तुळशीबागेमध्ये आणि ट्रॉफिक काय ते एवढं नाही लागलं. कस्टमरला थांबलं तर ज्यावेळेस आपण पिकअप करायला जाऊ कुणाही कस्टमरला, आता जे आपल्याला ट्रिप पडेल तर त्याचा आपल्याला ट्रॉफिकचा सामना करावा लागणार आहे आपला थोडासा इथं तुळशीबागेमध्ये. बघूयात कुठली पडते ट्रिप. लॉंग ट्रिप असेल तर एक्सेप्ट करू आपण आणि मग काय घ्यायला काय हरकत नाही. 2-3 किलोमीटर जाऊन बघूयात कुठली पडते ट्रिप. मित्रांनो, एवढं खतरनाक ट्रॉफिक लागले नाशिक हायवेला. मला 37 किलोमीटरसाठी म्हणजे 32च किलोमीटर होतं. ते फिरून आल्यामुळं 37 किलोमीटर झालं आपण थोडं. पण असं कुरळी फाट्यापासून चाकण चौकापर्यंत फुल पॅक होतं मी त्यावेळेस आता. आणि मला 1 तास 42 मिनटं जागेवर दाखवलं होतं सदाशिव पेठेमध्ये 32 किलोमीटरचे. आणि पूर्ण जे लागला आपल्याला वेळ 2 तास 42 मिनटं लागला, म्हणजे 1 तास एक्स्ट्रा लागला आपला. ठीक आहे, तर चला बघूयात आता नेक्स्ट ट्रिप कुठली पडते आणि करतो अपडेट बाकीचं. आणि या ट्रिपला आपल्याला फेअर दाखवलं होतं 407 रुपये रॅपिडोनी आणि दिले कॅल्क्युलेट करून 489 रुपये. तरी बी आत्ता म्हणजे काय ते काय परवडण्यासारखं नाही आहे. आपल्या आत्ता गाडीमध्ये फक्त आता 1-2 गाड्या CNG आहेत आणि CNG भरावं लागेल. आणि आत्ता आपण आहोत चाकणला, म्हणजे सदाशिव पेठेतून चाकणची ट्रिप पडली होती आपल्याला, तर ती ट्रिप कंप्लीट केली आपण. पण कालचा रिकवर करायचा विचार होता, पण आजचं जे ट्रॉफिक बघून असा विचार होत आहे माझा की आता कालचं असू द्या, आता आपण डायरेक्ट आता सरळ घरी जायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि आजचं जे ट्रॉफिक आहे, एवढं बेकार ट्रॉफिक आत्तापर्यंत मला कधीच लागलं नव्हतं जेवढं आज ट्रॉफिक लागलं आहे नाशिक हायवेला. ठीक आहे, 4-5 ठिकाणी 10-15 मिनटं आणि इथे एकदम 30-40 मिनटं दाखवत होतं. तर मला वाटलं स्क्रीनशॉट लावतो कुठला, म्हणजे रॅपिडोचा स्क्रीनशॉट घेतलेत मी. त्याच्यानं समजा ट्रॉफिक किती होतं तुम्हाला, आणि त्याच्यापेक्षा जास्त ट्रॉफिक होतं, कमी नव्हतं. पण नेक्स्ट आता काय आहे, चहा पाणी घेऊत काहीतरी. आता वाजले संध्याकाळी 5 वाजून 14 मिनटं झालेत. चहा पाणी घेऊयात आणि बघूयात काय होतं आपलं प्लॅन. आणि ट्रिप आली कुठली आउटसाईडची तर ठीक आहे, जर नाशिक हायवेची असेल तर नाही करणार आपण. आता ट्रॉफिक ते बघून आलो, बघूयात त्याच्यानुसार आता ट्रिप कुठली पडते आपल्याला. तर आपण आता या इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावरती CNG भरून घेऊयात आणि जाऊयात घरी. आणि म्हणजे उद्याचं टेन्शन राहणार नाही आपल्याला. तर आता आपल्या गाडीमध्ये 605चा CNG बसला आहे, 6.88 kg बसला आहे, म्हणजे 7 किलो जवळपास. आणि आत्ता निघालोत आपण घराकडे या इथून 605चा CNG भरून. म्हणजे उद्याचं टेन्शन क्लिअर झालं आपलं. उद्या भरायची गरज नाही, सकाळी निघलं का लगेच कामाला निघता येईल. ठीक आहे, तर चला भेटूयात घरी आता.